पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका महापौर पदाच्या निवडीची सोडत गुरुवारी मुंबईत काढली जाणार असून या सोडतीनंतर नव्या महापौरांची निवड केली जाणार आहे. एकूणच महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या नव्या महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू झाली. त्यासाठी पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची साफसफाई सुरू करण्यात आली. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. शिंदेची शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणूक लढवली असून या दोन्ही पक्षांनी 131 पैकी महायुतीच्या 103 जागा निवडून आणल्या आहेत. शिंदे यांच्या पक्षाला 75 तर भाजपला 28 जागा मिळाल्यात. शिंदेच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा पार केला असला तरी युतीत निवडणुका लढवल्यामुळे भाजपनेही महापौर पदाचा दावा केला आहे. एकीकडे महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना दोन्ही पक्षातील नगरसेवकांनी पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्ष नेत्यांकडे मोर्चे बांधणे सुरू केले. महापौर पदाच्या निवडीची सोडत उद्या मुंबईत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर महापौर पदासाठी नेमके कोणते आरक्षण असेल हे स्पष्ट होईल आणि यानंतर त्यावर कुणाची वर्णी लागेल हे लवकरच स्पष्ट होईल. एकीकडे महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असताना या नव्या महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू झाली. त्यासाठी गेल्या 3 वर्षापासून प्रशासकीय राजवटीमुळे बंदिस्त असलेली महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभापती, विशेष समित्या, प्रभाग समिती आणि पक्ष कार्यालयांची साफसफाई पालिका प्रशासनाने सुरू केले. या कार्यालयातील खुर्च्यांवर बसलेली धूळ झटकण्यात येत आहे. ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापौरांचे कार्यालय आहे. या कार्यालयात महापौरांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्ची झाकून ठेवण्यात आली होती. त्या खुर्चीवरील आवरण काढून ती साफसफाई करून ठेवण्यात आले. शिवाय कार्यालयाची स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी दुसऱ्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तिथेही साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप हा 3ऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला असला तरी भाजपने 38 जागा लढवून 28 नगरसेवक निवडून आणलेत. या निवडणुकीत भाजपने कमी जागा लढवत तब्बल 74% स्ट्राईक रेट ठेवलाय असे दिसून येते. या कामगिरीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांचे पक्षवर्तुळात कौतुक होते. ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार केळकर यांनी मांडली होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार केळकर यांची पक्षाने नियुक्ती केली होती. जागा वाटपात 131 पैकी किमान 50 ते 55 जागा मिळाव्यात असा केळकर यांनी कायम आग्रह धरला होता. मात्र अवघ्या 40 जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची समजूत त्यांनी काढली होती. अशातच आणखीन 2 जागा कमी झाल्याने भाजपने 38 जागांवर उमेदवार उभे केले होते. केळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घेत पक्षातील नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती. यात अनिता यादव, उषा वाघ, अनिता ठाकूर, माधुरी मेटांगे, वैभव कदम, सीताराम राणे, विकास पाटील यांचा समावेश होता. भाजपचे 38 पैकी 28 उमेदवार निवडून आले. हा स्ट्राईक रेट 74% होता. भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी EKYC प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत सातत्याने घोळ झाल्याने अनेक लाभार्थी महिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तर यातील किचकट प्रश्नांची उत्तरे देत अनेक महिलांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. मात्र चुकीची उत्तरे दिल्याने आता बहुसंख्य महिलांचे गेल्या 2 महिन्याचे 1500 रुपयांचे हप्ते बँक खात्यात जमा झाले नसल्याने त्यांनी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतले. तर या लाडक्या बहिणींना रोज उत्तरे देता देता मात्र जिल्हा प्रशासनाच्या चांगलेच नाकीनऊ आलेत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा लाभ पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी EKYC बंधनकारक करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरले. मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, OTP न येणे, तसे ऑनलाईन प्रश्नावलीतील तांत्रिक भाषा संबंधात अडचण येणे अशा विविध कारणांमुळे अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली किंवा चुकीच्या नोंदी झाल्यात. विशेषतः ग्रामीण भागातील आणि
अल्पशिक्षित महिलांना या प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थांच्या मदतीने KYC करण्यात आली. मात्र यावेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्याने लाभार्थ्यांची नावे योजनेतून तात्पुरती वगळली गेल्याचे सध्या उघड होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपडा कोलशेत परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. यात प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शिंदे सेनेच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आगरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणावरून ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सडेतोड इशारा दिलाय. ज्यांची अवकात नाही त्यांनी आमच्यावर बोलू नये अशा शब्दात भोईर यांनी आपला संताप व्यक्त केलाय. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप होता. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटला होता. या वक्तव्याचा जाहीर निषेध देखील करण्यात आला होता. या प्रकरणावरून समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले. संजय भोईर म्हणाले की लोकांनी आमच्यावर ज्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला, आमच्या समाजावर बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या अवकात नाही त्यांनी आमच्यावर बोलणे उचित ठरत नाही. आपली लेवल बघा आणि बाकीच्यांच्या लेवल बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटत असेल की आम्ही बोलतो तसेच त्या ठिकाणी होत असते किंवा आम्ही बोलतो तसेच त्या समाजावर चालते, पण समोरचा समाज ज्यावेळी उठतो त्यावेळी बाकीचे सगळे झोपलेले जातात. आगरी समाजावर किंवा भोईर परिवारावर कोणी आक्षेपार्ह बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असेही भोईर म्हणाले. ठाणे महापालिका निवडणुकीचा निकाल अनेक ठिकाणी अनपेक्षित असा लागलाय. MIM पक्षाला या निवडणुकांमध्ये उभारी मिळाल्याचे दिसत आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये MIMने 125 जागा जिंकल्या. ठाणे महापालिका निवडणुकीत देखील MIMच्या 14 उमेदवारांमधून 5 उमेदवार विजयी झालेत. मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये संपूर्ण MIMचे पॅनल निवडून आले. हे पॅनल निवडून येतात त्यातील नवनिर्वाचित नगरसेवक सहार शेख यांनी मोठे विधान केले की पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू. त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. परंतु या सहारा शेख नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय याची चर्चा आता होऊ लागली. राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यात. राज्यातील 29 महापालिकांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका निवडणुकीची चर्चा सर्वाधिक रंगल्याची पाहायला मिळाली. ठाणे महापालिका निवडणुकीत जरी शिवसेना शिंदे पक्षाने सर्वाधिक जागा मिळवून गड राखला, त्यापाठोपाठ भाजप आणि मग इतर पक्ष असा क्रम आहे. ठाकरेच्या शिवसेनेचा जरी एक उमेदवार आला असला तरी मताधिक्यामध्ये
त्यांचा दुसरा क्रमांक लागत आहे. कळवा मुंब्रा शहराचे चित्र बघता हे दोन्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या शहरात दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा फायदा MIMला झाल्याचे दिसत आहे. MIMच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले. मागील निवडणुकीत MIMचे 2 नगरसेवक निवडून आले होते, परंतु यंदा 5 उमेदवार विजयी झालेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30मधून MIMचे उमेदवार नफीस अन्सारी, सहार युनिस शेख, शेख सुलताना, अब्दुल मन्नात आणि डोंगरे शोएब फरीद हे 4ही उमेदवार विजयी झालेत. या प्रभागातून अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. या प्रभागात MIMच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. त्यातील सहार युनिस शेख या तरुणीने समाज माध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिची भाषण, प्रचार रॅली, प्रचार सभा समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत होत्या. विजयानंतर सहार युनिस शेख हिचे आणखीन एक भाषण समाज माध्यमावर प्रचंड प्रसारित होत आहे. त्यात ती म्हणाले की पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवे करून टाकू, मुंब्र्यात विरोधकांना पळून लावूया. पुढच्या निवडणुकीत मुंब्र्यात निवडून येणारा प्रत्येक उमेदवार हा MIMचा असेल. तिच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.